तुम्ही उच्चारलं चेडा, हे मुंजा हे नेमकं काय आहे नेमकं? आता बघा पहिल्या काळी कसं होतं, पहिल्या काळी काळं राज्य होतं. हं, हं. विद्युत नव्हती हं, हं. आणि विद्युत नसल्यामुळे जो सूर्यप्रकाशमय होईल आणि जी अग्निप्रकाशमय राहील, हं, हं. काळ्या विद्येचा एक प्रभाव हा फक्त काळ्या स्थानावर जास्त होतो. म्हणजे अंधारामध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा, हं. जसं आपण एक म्हणू ना, एक मनुष्य, हं. एक पशु तो मृत झाला, तर हा स्वयं स्वर्गात जात नसतो. पापपुण्याच्या फेड्या फेडण्यासाठी हा स्वयं सृष्टीवरच असतो. हं. ज्याला आपण एक भटकी आत्मा म्हणतो. हं, हं. जे पितृ आत्मेमध्ये असतात हं, हं. आणि मनुष्याचा आत्मा देहामधून निघतो, हं. पण तो स्वर्गात जात नाही. मनुष्याचा देह आत्मा सोडतो ही वेगळी घटिका आहे हं. आणि आत्म्याला मोक्ष भेटणं ही वेगळी हं, घटिका आहे. हं. साधारणतः माणसाचा, जसा आम्ही एक सजीव आहोत, हं. आमचा आत्मा आणि आमचा देह, जसा देहामध्ये आत्मा 30 वर्षाचे आम्ही जेव्हा होतो, हं. त्यावेळेस त्या आत्म्यांचा 1 वर्षाचा कालावधी होतो. हं, एवढे हं. किमान माझ्याकडे खूप लोक येतात माझ्याकडं. हे पण मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. हे मी हां. तुम्हाला कोणत्या आधारे बोलतो. हां, हां. ज्यावेळेस मी काही क्रियेला बसतो ना, हं. तर त्यावेळेस आमच्या साबरीमध्ये सर्वप्रथम बाबांनी स्थान प्रेतात्मांना पण दिलेलं आहे. हं, हं. जसं एक मनुष्याशी आपण संवाद करू शकतो, तसं हं. आपण एक प्रेत, जिन, जिन्नात, पलित, भूत, प्रेत यांच्याशी सुद्धा संवाद करू हं, शकतो. हं.